की त्या आरोपीची सखोल तपासणी करून त्याच्या घरच्यांच्या ज्या खात्यावर पैसे गेले होते, ते पैसे, त्याचे बँकेचे स्टेटमेंट आणि ते तपासून त्या ज्या ज्या कोणत्या व्यक्तींवर त्याची बायको असेल, त्याचे वडील असतील, त्याची आई असेल, त्याचा भाऊ असेल, त्याचा मेहुणा असेल, या सर्वांच्या अकाउंटची तपासणी करून एक नम्र विनंती आहे गोडेगाव पोलीस स्टेशनला की त्यांना आरोपी करावे. नमस्कार, माझे नाव शिवाजी रोहिदास गाडे. मी 1 वर्षापूर्वी सिद्धेश मनोज काळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तर त्यावेळेस असणारे जे अधिकारी भालेकर साहेब यांनी आमच्या तक्रारीची दखल घेऊन MPID ॲक्ट लागू केला होता. मात्र त्याला 2 वेळा अटकपूर्वसाठी त्यांनी अर्ज केला होता. तर गोडेगाव पोलिसांचे महेश पवार साहेब यांनी पूर्ण कागद वगैरे हे करून 2 वेळा अटक पूर्व जामिनाला हरकत घेतली. आम्ही पण आमच्या वकील लावून आम्ही सर्व आमचे वयस्कर बांधव तिथं हजर राहून त्याचे 2 वेळा अटक वॉरंट कॅन्सल केले. मात्र वर्षभर हा आरोपी मोकाट फिरत होता. तो त्याच्या घरच्यांच्या सपोर्टने मुंबईमध्ये राहत होता. आत्ताचे जे दबंग अधिकारी आहेत, सागर पवार साहेब, तसेच पवार साहेब आणि तुरे मॅडम आणि निलेश तळपे साहेब यांनी आता त्याला मुंबईतून हुडकावून आणला. त्यावर प्रथमतः मी गोडेगाव पोलिसांचा आभारी आहे. तदनंतर 2 दिवस त्यांनी PC घेतली, तपास केला. तपासानंतर त्याला हजर करण्यात आलं. तो आता येरवडे येथे त्याला रवाना करण्यात आला आहे. मात्र माझी एक गोडेगाव पोलिसांना एक विनंती आहे की त्या आरोपीची सखोल तपासणी करून त्याच्या घरच्यांच्या ज्या खात्यावर पैसे गेले होते, ते पैसे, त्याचे बँकेचे स्टेटमेंट आणि ते तपासून त्या ज्या कोणत्या व्यक्तींवर त्याची बायको असेल, त्याचे वडील असतील, त्याची आई असेल, त्याचा भाऊ असेल, त्याचा मेहुणा असेल, या सर्वांच्या अकाउंटची तपासणी करून एक नम्र विनंती आहे गोडेगाव पोलीस स्टेशनला की त्यांना आरोपी करावे. सदर आमचे जे पैसे आहेत त्यांनी गाड्या घेतल्या, त्यांनी जमिनी घेतल्यात किंवा त्यांनी फ्लॅट घेतलाय, ही पण सखोल चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा. सिद्धेश काळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर सिद्धेश काळे यांनी लांडेवालीमधील त्यांच्या नावे असलेली जमीन इतर एका व्यक्तीला विकलेली आहे. त्यांच्या नावावर असलेल्या गाड्या, तसेच त्याचे वडील 2 जमिनी विकल्या आहेत. ती पण MPID ॲक्टमध्ये त्या रिकव्हर करण्यात याव्या अशी गोडेगाव पोलीस स्टेशनला नम्र विनंती. व त्याच्या मंडळीच्या अकाउंटवर 92 ते 93 लाखाची जी एंट्री झालेली आहे एकाच खात्याची, तर ती पण तपास करावा. तसेच त्याच्या वारजीचे जे ॲक्सिसचं अकाउंट आहे ते अद्यापही चालू आहे, तर ते त्यांच्या नातेवाईकांची व त्यांची सर्व अकाउंट फ्रीज करण्यात यावे. सिद्धेश काळे यांनी 1 वर्षापूर्वी माझ्याकडून 5 लाख रुपये घेऊन अशाचे व्याज देतो म्हणून सांगितले होते. परंतु त्यांनी आज तागायत मला एक व्याज न देता त्यांची जी रक्कम आहे त्यांच्या नातेवाईकाकडे व त्यांच्या नावावर टाकलेली आहे. माझं स्वतःचं किंवा सगळ्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर आमचा सर्व पैसे मिळावे आणि पोलीस डिपार्टमेंटनी त्याला अटक करून आणल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. आणि इथून पुढचा तपास वेळेत होऊन आम्हाला सर्वांना यथोचित आमचे पैसे मिळावे ही विनंती. मी वैभव बोराडे. सध्या सिद्धेश मनोज काळे ह्या इस्माने आम्हास सर्व जणांना सांगितले होते की तुम्हाला काही पैसे ठेवून त्याचा परतावा मी तुम्हाला परत देतो. शेअर मार्केटच्या नावाखाली त्यांनी आम्हाला फसवलेलं आहे. माझ्याबरोबर गरीब गोष्टी, जी म्हातारी माणसे, पेन्शनदार आहे, अशा बऱ्याच लोकांनी त्यांनी आमिष दाखवून आम्हाला फसवलं. सदर गुन्ह्याच्या मी 1 वर्षापूर्वी पोलीस स्टेशनला त्याची तक्रार केली होती. यांनी आम्हाला जे पैसे दिले, परतावा देतो, तो परतावा तर आम्हाला परत दिला नाही.
प्लस आम्ही ज्या वारंवार त्याच्याकडे मागणी केली असता त्याने आम्हाला फसवलं. मग तो त्यानंतर पळून गेल्यानंतर आम्हाला खूप मोठं आर्थिक संकट निर्माण झालं. मग आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली असता सदर तो 1 वर्ष झालं मुंबई येथे लपून बसत होता सारखा. तो काही पोलिसांना मिळत नव्हता. आम्हाला खूप मोठा प्रश्नचिन्ह होता. पण आम्हाला न्याय व्यवस्था व पोलीस स्टेशनवर व सर्वांवर आम्हाला विश्वास होता की कधी ना कधी हा सापडेल. आता हा सापडला आहे, आम्हाला आनंदच आहे. पण याच्या मागं आम्हाला असं म्हणणं आहे की तो सापडल्यानंतर त्यांनी ज्याच्याशी आर्थिक व्यवहार केलेले आहेत, त्याचे नातेवाईक असू, त्याचे मित्र असू किंवा अजून कोणी असू, त्या सर्वांची खाती पोलीस स्टेशननी आता व्यवस्थित चौकशी करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आमची त्यांच्याकडे अपेक्षा आहे.